हॅलो ट्रेनीज, आज आपण जाणणार आहोत क्रॉस ग्रेन कटिंग. ग्रेनवर ऑब्लिक सॉइंग आणि कर्वती वक्र करण्याची प्रक्रिया. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत: या सत्रानंतर तुम्ही सक्षम व्हाल क्रॉस ग्रेन कटिंग कसे करावे, ग्रेन ओलांडून तिरकस सॉइंग, वक्र कसे पाहायचे. चला सुरू करूया. टास्क 3. हॉर्स किंवा ट्रेस्टल्सवर अक्रॉस द ग्रेन सॉविंग करणे. तुकड्याच्या आकाराच्या तपासणीने सुरुवात करूया. लाकडाच्या तुकड्याच्या आकाराची तपासणी करण्यासाठी फोल्डिंग रूलचा वापर करा आणि सुनिश्चित करा की याची लांबी, रुंदी आणि उंची 200 मिमी गुणिले 100 मिमी गुणिले 25 मिमी आहे. ट्राय स्क्वेअर फोल्डिंग रूल आणि पेन्सिलचा वापर करून लाकडावर ड्रॉइंगनुसार खुणा करा. क्रॉस कट करवतीला धार आहे किंवा नाही हे तपासा. जर नसेल तर त्याला धार करा आणि कटिंगसाठी तयार ठेवा. गरज पडल्यास लाकडाला मजबूतीने पकडण्यासाठी आपल्या गुडघ्यांची मदत घ्या. खुणा केलेल्या रेषांवर 45 डिग्री अँगलवर करवत पकडा. कापण्यापूर्वी हे सुनिश्चित करा की करवत, मनगट, कोपर आणि खांदा एकाच लाईनमध्ये असावीत. बरोबर दाबासहित करवत पुढे ढकला आणि मग खेचून लाकूड कापण्याची प्रक्रिया सुरू करा. कापणीच्या शेवटी लाकूड फाटण्यापासून वाचण्यासाठी हलक्या हातांनी करवत चालवा. जेव्हा तुम्ही लाकडाचा भाग कापत असता तेव्हा कापल्या जाणाऱ्या भागाला थोडा हलक्या हातांनी पकडा. काम संपवताना हलक्या हातांनी करवत चालवा, जेणेकरून लाकूड फाटणार नाही. पुढील 3 लाईन्ससाठीही हीच प्रक्रिया पुन्हा करा. आता आपला टास्क 3 पूर्ण झाला आहे, तर आता टास्क 4 कडे वळूया. टास्क 4. लाकडाची ऑब्लिक कटिंग. चला आधी फोल्डिंग रूलने लाकडाच्या आकाराची तपासणी करूया आणि सुनिश्चित करूया की लांबी, रुंदी आणि उंची 200 मिमी गुणिले 20 मिमी गुणिले 50 मिमी आहे. स्केचनुसार लाकडावर बेवेल स्क्वेअर, पेन्सिल आणि ट्राय स्क्वेअरने खुणा करा. खुणा करण्यासाठी हे जाणणं गरजेचं आहे की वेगवेगळ्या अँगल्सना कसं चिन्हित करावं. प्रोट्रॅक्टरच्या वापराने 60 अंशावर खुणा करण्यासाठी 60 अंशाचा कोन बनवा आणि बेवेल स्क्वेअरने मापा. बेवेल स्क्वेअरने 60 अंशावर डावीकडून 25 मिमी अंतरावर खुणा करा. खोली 35 मिमी असली पाहिजे. प्रोट्रॅक्टर वापरून 45 अंशावर खूण करण्यासाठी 45 अंशाचा कोन बनवा. बेवेल स्क्वेअरने मापा. बेवेल स्क्वेअरमध्ये 45 अंशावर डावीकडून 50 मिमी अंतरावर खुणा करा आणि खोली 40 मिमी असली पाहिजे. प्रोट्रॅक्टर वापरून 30 अंशावर खूण करण्यासाठी 30 अंशाचा कोन बनवा. बेवेल स्क्वेअरने मापा. बेवेल स्क्वेअरमध्ये 30 अंशावर डावीकडून 75 मिमी अंतरावर खुणा करा आणि खोली 30 मिमी असली पाहिजे. कार्पेंटर वाईसमध्ये लाकडाला 50 मिमीच्या बाजूने उभे करा. बेंच वाईसमध्ये हँडलच्या मदतीने लाकूड आवळून घ्या. टेनन करवतीला 60 अंश रेषेवर पकडा आणि एकसारखा दाब देत 35 मिमी खोलीपर्यंत कापणे सुरू करा. टेनन करवतीला 45 अंश रेषेवर ठेवा आणि 40 मिमी कापणे सुरू करा. टेनन करवतीला 30 अंश रेषेवर पकडा आणि 30 मिमी कापणे सुरू करा. टास्क 4 पूर्ण झाला आहे. चला आता पुढे जाऊया. टास्क 5. करवतीने कर्व बनवणे. लाकडाचा फ्लॅटनेस आणि स्क्वेअरनेस चेक करण्यासाठी ट्राय स्क्वेअरचा वापर करा. लाकडावर ट्राय स्क्वेअर ठेवा आणि जिथे उजेड चांगला असेल त्याला तिथे घेऊन जा आणि बघा की कुठे उजेड दिसतोय का, जी ट्राय स्क्वेअर आणि लाकडाच्या मधील रिकाम्या भागातून येतोय, एखाद्या होलमुळे वगैरे. आता आपण फ्लॅटनेसची तपासणी केली आहे. आता आपण ट्राय स्क्वेअरला लाकडाच्या कोपऱ्यावर ठेवून तपासणी करू की याच्या चारही बाजू बरोबर आहेत की नाही आणि पाहू की लाकूड आणि ट्राय स्क्वेअरमध्ये एखादा गॅप तर नाही आणि प्रत्येक कोपऱ्यातून चेक करण्यासाठी संपूर्ण लाकडावर ट्राय स्क्वेअर फिरवा. ड्रॉइंगमध्ये जसा दाखवला गेला आहे तसा विंग कंपस, फोल्डिंग रूल आणि सपोर्ट पीसच्या मदतीने लाकडाच्या दोन्ही बाजूस रेघ ओढून खूण करा. सगळ्यात आधी लाकडावरून धूळ माती हटवून ती होरिझोंटली ठेवा. कार्पेंटर पॉइंट लांबीनुसार मेजरमेंट करा.
सेंटर ए वर विंग कंपस ठेवा आणि सपोर्ट पीसच्या मदतीने दोन्ही बाजूला 30 मिलीमीटर त्रिज्येचा अर्धवर्तुळ बनवा. जसं दाखवण्यात आलं आहे तसं डी आणि एफ पॉइंटवरून लंबरेघ ओढा डीई आणि एफ जी पर्यंत जोडण्यासाठी. आता डीई बरोबर एफ जी बरोबर 25 मिलीमीटर जाडी. लाकूड जसं होतं तसंच ठेवा. पॉइंट बी वर विंग कंपस ठेवा आणि मार्गदर्शिकेच्या हिशोबाने दोन्ही बाजूस 25 मिलीमीटरचे कंस बनवा जे पी ला के शी जोडतील. कडेच्या बाजूला आणि मागच्या बाजूला कोपऱ्यातील वर्तुळ बनवून पूर्ण करा. के एच आणि पी जे लंब काढा. के एच बरोबर पी जे बरोबर 25 मिलीमीटर जाडी. पॉइंट सी वर विंग कंपस ठेवा आणि दोन्ही बाजूस 30 मिलीमीटरचे कंस बनवा जे एक्सला झेडशी जोडतील. एक्स वाय आणि झेड एन लंब रेषा काढा. वर्कबेंचवर लाकडाला जी क्लॅम्पच्या मदतीने पकडा. 150 मिलीमीटरची बाजू समोर ठेवत खुणा केलेल्या रेषेवर करवट ठेवा. समोरच्या कडेवरून अर्धवर्तुळ कापण्याचे काम सुरू करा. डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही बाजूने अर्धा भाग कापा आणि कंपस करवतीच्या मदतीने हे पूर्ण करा. लाकूड असे पकडा की कोपरा बी वरच्या बाजूस राहील. त्रिज्या 30 मिलीमीटरच्या खुणा असलेल्या दुसऱ्या रेघांवर कंपस करवत सेट करा आणि कोणत्याही समोरच्या बाजूने कापणे सुरू करून ते काळजीपूर्वक पूर्ण करा. लाकूड असे पकडा की 25 मिलीमीटर त्रिज्येचा कोपरा सी वरच्या बाजूस राहील. खुणा असलेल्या रेघांवर करवट ठेवा आणि कंपस करवतीच्या मदतीने हळूहळू कापायला सुरुवात करून काम पूर्ण करा. आता आपण कर्व सॉविंग पूर्ण केला आहे. हे अशा प्रकारे दिसले पाहिजे. आपला टास्क 5 पूर्ण झाला. रिकॅप. प्रथम आपण कार्य 3 पाहिले, ज्यामध्ये आपल्याला प्रयत्न स्क्वेअर वापरून कार्य चिन्हांकित करणे आवश्यक आहे. 45 डिग्रीच्या कोनात गुडघ्यांसह करवत धरावी हे पाहिले आणि ग्रेन ओलांडताना कापलेल्या तुकड्याला मुक्त हाताने आधार द्या. कार्य 4 वर आपण कसे ते पाहिले. बेवल स्क्वेअर, पेन्सिलने जॉब चिन्हांकित करा आणि स्क्वेअर वापरून पहा. टेनॉन सॉसह चिन्हांकित रेषांसह पाहिले. व्हॉइसमध्ये जॉब सुरक्षित करा. कार्य 5 वर आपण कसे ते पाहिले. लाकडाची सपाटी आणि चौरसपणा तपासा. विंग कंपास, फोल्डिंग नियम आणि सपोर्ट पीस वापरून चिन्हांकित केले. वक्र करवतीसाठी कंपास सॉ वापरून चिन्हांकित रेषांसह पाहिले. आशा आहे की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद आणि तोपर्यंत गुड बाय.